विश्रांतीनंतर आपले स्वागत. आपण पाहता पुणे वृत्तवाहिनीचा स्थिती काही ज्यात आपण पाहत आहोत. अनैतिक संबंधांना कुठल्या आधी वाईट असलेलं मिळवण्याच्या मदतीनं काढला सासूचाच काटा. आणि यापूर्वी आता आपण पाहिलं ते माळचंद घाट. तुम्हाला प्रश्न पडला असेल की गुन्हेगारी विरुद्ध लढा उभारणाऱ्या सिद्धिकांनी या सदरात पर्यटन स्थळाचा काय संबंध? होय, संबंध आहे. आजच्या विशेष वृत्तांतात गुन्हेगारीला अंजाम देण्यात आला तर याच ठिकाणी. फिर्यादी जेव्हा गुन्हा करतो, पोलिसांची दिशाभूल करतो, तेव्हा खऱ्या तपासाची चक्रे फिरतात आणि आरोपी होतात गजाआड. काठेगल्लीतील रवींद्र शाळेसमोरील सर्वोत्तम सोसायटीत राहणारी शांतीदेवी राधेश्याम शर्मा ही 62 वर्षीय वयोवृद्धा गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास आपल्या घरात झोपलेली असताना अज्ञात व्यक्तींनी घरात शिरकाव करून बिछाण्यावरच्या चादरीत गुंडाळून तिचे अपहरण केल्याची फिर्याद एकता कैलास शर्मा हिनं भद्रकाली पोलिसांना दिली. मुलांना शिकवणीला सोडून घरी परतल्यानंतर सदर प्रकार घडल्याचा एकता हिनं जबाब दिला होता. यावरून भद्रकाली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य बघता लागली गुन्हा रजिस्टर क्रमांक 60/2015 भांडवी कलम 363 अज्ञात व्यक्तीचे अपहरण करणे किंवा तिला अपंग बनविणे, 364 खून करण्यासाठी अपहरण करणे असा गुन्हा दाखल केला. सोसायटी रवींद्र शाळेसमोर काठेगल्ली द्वारका येथे काहीतरी प्रकार झालेला आहे. त्यावर या बातमीवर आधारित पोलीस तिथे जाऊन पोहोचले. भद्रकाली पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तिथे जाऊन पोहोचले. त्यांनी त्या बाबतीत इन्क्वायरी केली, असा काय प्रकार तिथे काय प्रकार झाला. तर त्यांना सांगितलं गेलं की आम्ही तक्रार असा एक प्रकार झाल्याचं सविस्तर सांगितलं गेलं नाही या कुटुंबाकडून, परंतु आम्ही उद्या काय असेल ती तक्रार घेऊ. आणि उद्या त्यांनी 6 तारखेला 6 फेब्रुवारीला शांतीदेवी राधेश्याम शर्मा यांचं अजय व्यक्तींनी अपहरण करण्यासंबंधी फिर्याद दिली. त्यानंतर या घटनेचा सविस्तर तपास सुरू झाला. लांब जाण्याची गरज नाही. द्वारका कोर्टातील काठेगल्ली परिसरातल्या 62 वर्षीय आजीबाई संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्याचा बनाव भद्रकाली पोलीस ठाण्यात आजीबाईच्याच सुनेनं केला. फिर्यादीनुसार पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतली. 6 फेब्रुवारीला शांतीदेवी राधेश्याम शर्मा यांचं अजय व्यक्तींनी अपहरण करण्यासंबंधी फिर्याद दिली. त्यानंतर या घटनेचा सविस्तर तपास सुरू झाला. फिर्यादी यांचे म्हणणे होते की ती रात नसताना एक ग्रे कलरच्या गाडीतून 2 इसमांनी काहीतरी गुंडाळून नेला आणि त्यात त्यांची सासू शांतीदेवी शर्मा यांना घेऊन गेले. अशा प्रकारचा संशय दर्शवला. सविस्तर तपासांची काही बाबी निष्पन्न झाल्या. या गुन्ह्याच्या तपासात गुरुवारचा दिवस दुपारचे 4:30 वाजलेले. एकता आपल्या मुलांना शिकवणीला सोडून घरी परतली तेव्हा घराचे दार उघडेच असल्याचे दिसून आले. सासूबाईला हाक मारली असता उत्तर मिळेना म्हणून एकता हिने खोलीत बघितले असता बिछाण्यावरील पांढरे आणि निळ्या रंगाचे बेडशीट तिला दिसून आले नाही. म्हणून एकता हिनं आजूबाजूच्या नागरिकांकडे विचारपूस केली असता तुमच्या घरातून 2 इसमांनी चादरीत काहीतरी गुंडाळून एका करड्या रंगाच्या चारचाकी वाहनाच्या डिकीत टाकून नेल्याचे सांगितले. एकताना लागली आपल्या नातेवाईकांना दूरध्वनी करून सदरची माहिती कळवली आणि दिनांक 6 फेब्रुवारीला विचार विनिमय करून फिर्याद देण्यात आली. प्रकार घडला तो 5 फेब्रुवारीला. तक्रार दाखल करण्यात आली ती 6 फेब्रुवारीला. ज्याची 5 तारखेला एकताला समजले की तुमच्या घरातून 2 अज्ञात इसमांनी चादरीत काहीतरी गुंडाळून नेल्याचे कळले. पलंगावरच्या पांढरी निळी चादर दिसली नाही. सासूबाईला शोधूनही त्या गवसल्या नाही. त्या अर्थी एकता हिनं तातडीनं पोलीस ठाणे गाठणे अपेक्षित होते.
अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी एकता शर्मा यांचा जबाब नोंदवून घेतला. मुलांना शिकवणीला सोडून आल्यानंतर सासूबाई घरात दिसल्या नाही म्हणून शेजारच्याकडे चौकशी केली असता अज्ञात इसमांनी बेडशीटमध्ये गुंडाळून काहीतरी नेल्याची माहिती दिली असे एकताने पोलिसांना सांगितले. छत्रपती रावांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी करण्यात आली आणि चौकशी केल्यानंतर त्यामुळे गुन्ह्यातील सहभाग झाला. त्यानंतर त्याला 3 आरोपींना अटक केली गेली आणि त्यांचा 16 तारखेपर्यंत विचार घेतला गेला. गाडीला हस्तगत करण्यासाठी नंतर या व्यक्तीला आपण वळण मिळालं. पुढील संख्या घेऊन या रस्त्याचा केला गेला तेव्हा आरोपी अपहरण केलेली आहे महिलेला एके ठिकाणी टाकलेले आहे. मागील घटनांमध्ये एके ठिकाणी दरीमध्ये टाकलेलं त्या एकता शर्मा हिच्या जबाबावरून संशयास्पद गोष्टी समोर आल्या. यातील काही माहितीचा धागा पकडून भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सारंगल, परिमंडळ यांचे पोलीस उपायुक्त अविनाश बारगड, सहाय्यक पोलीस उपायुक्त रवींद्र वाडेकर यांना घटनेविषयीची सविस्तर माहिती दिली आणि मग सुरू झाली एकताच्याच जबाबाची उलट तपासणी. जुजबी चौकशी केल्यानंतर एकताची संपूर्ण माहिती गोळा करण्यात आली. यात एकताचे तिच्यात मेवण्याशी अनैतिक संबंध असल्याचा गोप्यस्फोट दबक्या आवाजात भद्रकाली पोलीस ठाण्यात झाला. गुन्हेगार कितीही चाणाक्ष असला तरी तो एक चूक करतो आणि अशीच एक चूक केली ती एकतानं. मात्र घडले उलटे. एकता यांच्या जबाबात आढळून येणारी कामावर पोलिसी तपासाच्या शक्यत पुष्टी देणार होती. पोलिसांची दिशा भूल घालणारा जबाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देवारा वाटला आणि तपासाची चक्रे वेगाच्या दिशेला सुरू लागली. एकता शांतीदेवी सोबत मुंबईला अशोकच्या घरी जाण्याच्या बहाण्यानं धावून गेली. शांतीदेवीचा खून करायचा हा कट एकता आणि अशोक हिनं पूर्वीच रचलेल्या कटाला अंजाम देण्यासाठी मात्र गरज होती ती आणखी साथीदारांची आणि हे साथीदार होते आनंद धोंडीराम जगताप, आनंदराज जेकब नाडर. शांतीदेवीचा खून करून या 14 शैतानांनी माळशेज घाटाच्या खोलदरीत मृतदेह फेकून दिला. त्याच्या कारस्थानाला अंजाम दिल्यानंतर एकता शर्मा हिनं बेबनाव नाटकीय वृत्तांत भद्रकाली पोलिसात सादर केला खरा, मात्र तो फोल ठरला. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षिका श्रीमती लाईक यांच्या पुढे एकता फुटली आणि केल्या कृत्याचे सत्य कथन केले. अशोक आणि त्याच्या सहकार्याच्या मदतीनं इकोस्पोर्ट कार NH02 DG 3363 या साथीदेवीचा खून करून माळशेज घाटात सुद्धा मृतदेह फेकण्याची कबुली दिली. भद्रकाली पोलिसांनी पुण्यात वापरलेली कार जप्त केली आणि या संदर्भात पोलीस उपायुक्त अविनाश बारगड यांनी माहिती दिली. मुंबई येथील अशोक कुमार माणिकचंद शर्मा हा एकताचा मेवणा. एकता आणि अशोक यांच्यात काहीतरी गैरसंबंध असण्याची चुनूक शांतीदेवी यांना लागली. प्रेमात अडचण ठरणाऱ्या शांतीदेवीचा काटा काढायचा म्हणून बेबनाव वृत्तांत भद्रकाली पोलिसात कथन करण्यात आला. मात्र पोलिस ही खात्यात दाखवतात चांगले वाढणार येतात मग एकताचीच खेचती मुली.
आहे.